शिवाजी महाराज जय संभाजी जय लालबाग. स्वागत आहे मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग आपला असणार आहे बनारस. आपण बनारस पूर्ण टूर करणार आहोत. 2 दिवस आपण बनारस मध्ये थांबणार आहोत. तर पहिला आपण कालभैरवाचं दर्शन घेऊ. मस्त रेडी झालो आता सदैकी असा रेडी झालो आता. आपण चाललोय कालभैरवाच्या दर्शनाला. चला बघूया आपण कसं काय असेल दर्शन वगैरे सगळं दाखवतो तुम्हाला. तर आपण आलो आता गल्लीत कालभैरव मंदिरला चाललो. पहिले बघू, पहिले नाश्ता करू कुठं तरी आपण. नाश्ता करूनशी पहिले पेटपूजा. त्याशिवाय आपल्याला फिरता जमणार नाही. पाय उचलणार नाही. हां बाबाचे पाय मल्लाई घेऊन चंदन टीका भैया 1 बजे तक पहुंचा. 1 बजे तक को नहीं है. मस्त आपला कालभैरवाचं दर्शन झालं आता. भारी वाटला कालभैरवाचं दर्शन घेऊन. तर बघू अजून बाजूला मंदिर हनुमान गडीला वगैरे जाऊ आपण. बनारसची सगळी गलिया. बनारसची एकदम बारीक बारीक सुंदर गलिया सगळे. राम जानकी मंदिर. बेटा किनारे से चलते हैं देख के. महाकालेश्वर मंदिर. सुंदर असं मंदिर आहे इथं सगळीकडं. महामृत्युंजयचं मंदिर आहे. पूर्ण भारी असं वाटतंय एकदम भक्तिमय. बुद्धकालेश्वराय नमः. सीताराम सीताराम जय सियाराम. कल की फागुनवा महामृत्युंजयच्या इकडं आलं. महादेवाचे अनेक रूप आहेत. असे पिंड वगैरे लावले आहेत तिकडं मस्त आहे की. श्री नमः शिवाय तथास्तु. सगळीकडे बघशाल तर पिंड आणि पाण्याचा कुंड. इथला पाणी एवढा गोड आहे की एकदम भारी शुद्ध. असे महादेवांचे सगळे स्थान छोटे छोटे. हे दशेश्वर महादेव. शंकराच्या देवळात मस्त अशी शंकराचा देऊळ आहे तो बघू शकता तुम्ही. ओम नमः शिवाय. आलो आपण चंद्रकृपला. त्या बावडीतलं आपण पाणी पिऊया मस्त. बावडी आपण बघू शकता. चंद्रकूप बावडी एकदम आपण संध्या घाटवर आलो आता. संध्या घाटवर असं भारी असं व्ह्यू आहे. आणि बघू शकता तुम्ही असा देऊळ अर्धा गेले पाण्यात. व्ह्यू एकदम सुंदर गलिया छोडी. एवढी गर्दी आहे काशी विश्वनाथला. जाम गर्दी आज सॅटर्डे म्हणून. बाहेर रागान बघते. पण आलो संकटमोचन देवळात. हनुमानाच्या देवळात आलो आता.
असं देऊळ आहे, एंट्री आहे. चला मग आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया मस्त. तुझं असं दर्शन झालं आता मला आपला. आज जाम गर्दी इकडे, शनिवार आहे, गर्दी जाम भरलेली अशी एकदम. बघू शकता तुम्ही. तर आता जाऊ आपण हॉटेलला आणि संध्याकाळी घाटवर जाऊ, भेटू मग घाटवर. फ्रेश वगैरे झालो आपण. आता चालू आस्ती घाटला, आस्ती घाटला बोट रायडिंग करू आणि संध्याकाळी दशेश्वर घाटला जाऊ आरतीसाठी. आस्ती घाटच्या इकडं पूर्ण 84 घाटची माहिती दिली इकडं. गिर जाएगा. या साईडला 42 आहेत आणि या साईडला 42 आहेत. चाललोय आपण बोटला. बाई 1000 रुपये बोललेला, पण 1000 रुपये देऊ नका तुम्ही, एकदम कमी द्या. 400 रुपये न्यायला गेला पर्सनल बोट, 400 रुपये अर्धा तास. मस्त असा व्ह्यू बघायला भेटतोय भाई लोक. एक नंबर व्ह्यू आहे संध्याकाळचा आपला. ते मस्त फ्लेमिंग वगैरे भारी कडक वाटतंय. मस्त अशी बोटची रायडिंग झाली आता आपली आणि आपण चाललो आता परत घाटला. मस्त राऊंड मारला सगळीकडं, भारी वाटला एकदम. फोटो वगैरे काढले. तुम्ही पण या कधी, भारी एकदम घाट वगैरे सगळे. आता आपण चाललो दशेश्वर घाटला संध्याकाळच्या आरतीला. सगळे घाट आपण चालत एक्सप्लोर करतोय मस्त. ते फोटो वगैरे काढत आणि घाटची माहिती घेत. बोटींपेक्षा चालत एक्सप्लोर करणं भारी आहे. घाट सगळे बघू शकता का दूर दूर झालंय. ईश्वर घाटला आलोय आपण इथं. म्हणजे असा ट्रेंडिंगला होता यो देऊळ पूर्ण, पण सध्या बंद केले का माहीत नाही, चालूच आहे. तर बघू, जाऊ तिकडं कसं काय. त्या देवळात आपण फोटो आणि रील काढू नाही शकत, कारण की बंद केले, खूप व्हायरल झाल्यामुळे बंद केले. तो दर्शन घेऊन निघलो तिकडून. इथे 1 तासात दर्शन आरती चालू होणार आहे. क्राऊड बघा तुम्ही कधी भारी आहे. क्राऊड पूर्ण भरलोय अख्खा. अजून आरतीला टाईम आहे बघा, तर आपण तेवढं लस्सी पिऊ, मस्त लस्सी ट्राय करू तिथली. एकदम भारी लस्सी आहे, रबडी आहे नवी लस्सी, भारी लस्सी एकदम. बनारसी लस्सी एक नंबर आहे टेस्टला. बदल जय शिवाजी महाराज, जय संभाजी, जय लाल बहादूर. ट्राय करतो आपण. कशी आहे रबडी भाई? एक नंबर लागते. नहीं आप चलिए पीछे, आप चलिए पीछे. याम शुभ पुण्य तिथौ आद्यस्मिन् गंगा सेवा निधिस्तथा.
आता आरती संपलंय, सगळे बाहेर आले, एवढी गर्दी झाली जाम, रिक्षा पण नाही भेटत तिकडं, चालत जायला लागलं आता आपल्याला. ते बघू शकता हे बनारसचे सुंदर असे गल्ले आहेत तिकडे सगळे एकदम. बनारसच्या प्रत्येक गल्लीमध्ये काय ना काय तुम्हाला भेटेल खायला, चाट किंवा कपडे वगैरे सगळं काय भेटेल. एकदम सुंदर गल्ले आहेत, भारी. जेवलो आपण हॉटेलला, तर जाऊ रूमवरती आणि झोपू. उद्या सकाळी भेटू. उद्या आपल्याला जायचे आस्सी घाटला आणि काशी विश्वनाथ महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे. तर भेटू आपण सकाळी उद्या.